दरम्यान तटकरेंच्या घरी हत्येचा कट रचला गेला असं थोरवेंनी म्हटलंय। आमदार महेंद्र थोरवेंनी गंभीर आरोप केलाय। रवी देवकर सुतारवाडीला गेले होते असंही थोरवेंनी म्हटलंय। एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। त्या सगळ्या आरोपींना अरेस्ट करा, नाहीतर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत त्यांना अरेस्ट करत नाही तोपर्यंत। जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे। सुधाकर घारे हा एफआयआर मधला आरोपी आहे, भरत भगत हा एफआयआर मधला आरोपी आहे, रवी देवकर एफआयआर मधले आरोपी आहेत। मग आरोपींना त्या ठिकाणी या ठिकाणी अरेस्ट न होता सुनील तटकर त्या ठिकाणी स्टेटमेंट देतोय की सुधाकर घारेचा याची संबंध नाही। पुन्हा वारंवार या बाबतीमध्ये सांगतोय की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्रगतीने व्हावा। शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी एसआयटी नेमावी। कधीपासून त्या दोघांच्यात काय अंतर होतं किंवा काय होतं किंवा घटना घडल्यानंतर कोण कोणाच्या जवळ काय बोललं, सगळा पूर्णपणे तपास केला जावा। मग बोलू आपण काय बोलायचं ते। आज राजकीय वातावरण निर्माण करण्यात काय उपयोग नाही। घटना निर्दयी आहे, तपास झाला पाहिजे, हे माझं स्वच्छपणाचं मत आहे।